ओंकारचं उच्चारण घेऊ. हातांची मुद्रा, कंबर पाठमान सरळ, लक्ष कपाळाच्या मध्ये, डोळे बंद. दीर्घ श्वास घेऊन ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सुरुवातीपासून पारायण. पहिल्या श्लोक पासून. ओम परमात्मने नमः. अथ श्रीमद् भगवद गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणामाचार्यमतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनयमायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टा ये द्विजोत्तम मम सैन्यस्य सञ्जातं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं तुदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् अनयेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. तस्य सञ्जनयन हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्यौचैः शङ्खं दद्मौ प्रतापवान् ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवाणकगोमुखः सहसैवाभ्यन्यन्त स शब्दस्तु मूलोऽभवत् ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति चन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतु पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ शङ्खं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्विकीश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मु पृथक् पृथक् राष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत
यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया स योद्धव्यम् अस्मिन् समुद्यमे योत्स्यमानानवेक्षेऽहं ययते अत्र समागतः धातराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकर्षवः। संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणमुक्तः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समेतान् कुरुनीति तत्र पश्यति तान् पार्थ पितृअथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया परयाविष्टो विषिदन्निमनं ब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेयं कृष्ण युयुत्सुं प्रतस्थम् सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेदपश्यशरीरे गाण्डीवं सहस्रयथास्तात् परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं वच मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे निमित्तानि च पश्यामि आता इथं च आलाय तर निमित्त आणि च दोनदा आलाय तर इथं दोनदा अजून अर्थ येत नाही कधी कधी एकदाच अजून अर्थ आहे तर पहिली पंक्ती झाल्यानंतर एकदाच अजून अर्थ येतोय कारण की पश्यामी दोनदा क्रिया आलेली एकदा पश्यामी वरती क्रिया आलेली आहे आणि दुसऱ्यांदा अनुपश्यामी क्रिया आलेली तर च पश्यामी क्रियासाठी आला आणि निमित्तानी विपरीतानी हे दोन्ही विशेष बनतील की जे पण निमित्त मी बघतोय ते सगळे विपरीत आहे म्हणजे स्वतःच्या स्वजनांना मारून मला काही साध्य होणार नाही मला काही श्रेय भेटणार नाही निमित्ताने इथं बहुवचन आहे की जेवढे पण लक्षणं आतापर्यंत जेवढे पण लक्षणं दाखवले की त्याच्या अंगामध्ये थरथराहट किंवा दुसरे काही जे पण लक्षणं होते निमित्ताने पश्यामी म्हणजे मी बघतोय अर्जुन स्वतःला म्हणतो की मी बघतोय संबोधन देऊन हे केशव मी निमित्त सगळे विपरीत बघतोय असं तर विपरीतानी आणि निमित्तानी ह्याच्यामध्ये बहुवचन तर लक्षणांमध्ये बहुवचन जेवढे पण लक्षण जेवढे पण हेतू जेवढे पण कारण तो बघतो ते सगळे विपरीत त्याला दिसतात न च श्रेयोनुपश्यामी इथं बघा परत अवग्रह एस सारखा चिन्ह आलंय श्रेयो आणि अनुपश्यामी यांच्यामध्ये तर जिथं अवग्रह चिन्ह येतो तिथं अकार लपला जातो तर श्रेय हा शब्द आहे श्रेय म्हणजे चांगलं काहीतरी श्रेष्ठ काहीतरी तर युद्धामधून काहीतरी श्रेष्ठ त्याला हासिल नाही होत म्हणजे काहीतरी चांगला फळकळा नाही मिळत तर श्रेयचा विसर्ग इथं ओकार झालाय कुणाच्या योग मध्ये अ पुढं आहे त्याच्यामुळं विसर्गला ओकार झाला जिथं अ ई उ असे अक्षर पुढं असतात तिथं इथं एकतर विसर्गचा लोप होत असतो विसर्ग पळून जातात गायब होतात अथवा विसर्ग मध्ये उकार येऊन त्याची संधी होत असते श्रेय अ आणि उ ची संधी होऊन ओकार बनतात हे संधीचे छोटे छोटे बारीक नियम तर श्रेयोनुपश्यामी उच्चारण करताना श्रेयोनुपश्यामी अकारचं उच्चारणच करायचं आकार खाऊन घ्यायचा जसं इंग्लिश मध्ये सायलेंट वर्ड तसं इथं पण हा सायलेंट झाला श्रेयोनुपश्यामी असं उच्चारण करा न च श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजनम आहवे स्वजनम एक शब्द आहे आहवे दुसरा शब्द आहे म सोबत आकार जोडलाय आ जोडलाय तर म हलंत होता इकडं स्वजनम मध्ये म हलंत होता पुढं आकार जोडला तर स्वजनम आ हवे स्वजन मा हवे असं म्हणतात पण आपण करताना असं करू स्वजनम आ हवे म्हणजे आकार पण उच्चारण तुम्हाला करायला भेटतो ज्याने तुम्हाला माहित होईल की हा शब्द असा
आहवेचा अर्थ आहे युद्धामध्ये. हा युद्धाचा दुसरा पर्याय वाक्य. आहवे युद्धाचा पर्याय वाक्य. युद्धभूमीमध्ये. अथवा मारून म्हणजे स्वजनांना मारून. अथवा स्वजनांना मारून. मी सगळे विपरीत निमित्त बघतोय आणि त्यामध्ये श्रेय बघत नाही. न श्रेय अनुपश्यामी. न म्हणजे नाही, श्रेय नाही बघत की मला ह्याच्यातून काही सफलता हासिल होणार आहे असं बघत. उच्चारण घेऊयात. निमित्तानि च पश्यामि. निमित्तानि च पश्यामि. विपरीतानि केशव. विपरीतानि केशव. आता बघा दीर्घ उच्चारण केलंय. विपरीतानि केशव. नाहीतर आपण म्हणताना विपरीत असं म्हणतो. तर विपरीत असं म्हटल्यानंतर इकार छोटा म्हणतोय आपण. बी मध्ये तर आहे पण रकार मध्ये पण इकार छोटा आहे म्हणतोय आपण. पण तसं नाही ऍक्च्युअल शब्द. ऍक्च्युअल शब्द मध्ये रकार मध्ये र सोबत मोठा इकार जोडलेला असतो. विपरीतानि केशव. विपरीतानि केशव. निमित्तानि च पश्यामि. निमित्तानि च पश्यामि. विपरीतानि केशव. विपरीतानि केशव. न च श्रेयोनुपश्यामि. न च श्रेयोनुपश्यामि. हत्वा स्वजनमाहवे. हत्वा स्वजनमाहवे. जिथं दीर्घ उच्चारण आहे तिथं थोडासा मोठा उच्चारण करून पॉज घेतो. ठीक आहे. एकदम हलका पॉज. एकदम अर्ध्या मिली मतलब 1 मिली सेकंडचा पॉज घेतो आणि मग चालू. सोबत सगळे सोबत. निमित्तानि च पश्यामि. विपरीतानि केशव. न च श्रेयोनुपश्यामि. हत्वा स्वजनमाहवे. निमित्तानि च पश्यामि. विपरीतानि केशव. न च श्रेयोनुपश्यामि. हत्वा स्वजनमाहवे. न कांक्षे विजयम कृष्ण. न च राज्यम सुखानि च. इथं पण छोटे छोटे शब्द आहेत. तर प्रत्येक शब्दाला आपण चांगलं उच्चारण करू. किम नो राज्येन गोविंद. किम भोगैर्जीवितेन वा. न कांक्षे मला आकांक्षा नाहीये. कशाची आकांक्षा नाहीये. विजयम. विजयम न कांक्षे. हे कृष्ण संबोधन. हे कृष्ण मी विजयाची आकांक्षा करत नाही. न च अजून काय. अजून मला नाही पाहिजे. नाही. राज्य नाही पाहिजे आणि सुख पण नाही पाहिजे. राज्यापासून मिळणारा सुख तो पण नाही पाहिजे. सुखानिच. न च राज्यम सुखानिच. न पर्यंत पहिला पाद आहे. कृष्ण पर्यंत पहिला पाद आहे. न कांक्षे विजयम कृष्ण पहिला पाद. न च राज्यम सुखानिच दुसरा पाद. किम नो राज्येन गोविंद. इथं न होता. ठीक आहे. इथं नह होता. नह म्हणजे माझ्या. नह म्हणजे माझ्या. एक तर येतं शब्द बघा मे किंवा मम असा शब्द येतो माझ्यासाठी. इथं अजून एक शब्द आलाय नह. हा सर्वनाम. सर्वनामच्या जागेवरती नह शब्द आला. ठीक आहे. आणि विसर्गचा समोर र होता तर विसर्गच्या ऐवजी उ बनला आणि त्याच्यावर ओकार संधी झाली. ओकार. अकार आणि उकार मिळून संधी झाली ओकार. ठीक आहे. तर किम नो राज्येन गोविंद. परत श्रीकृष्णाला दुसरं नाव दिलं गोविंद. सगळ्यांना माहिती गोविंद. किम भोगैर्जीवितेन वा. अशा राज्यापासून काय फायदा. आता प्रश्न विचारतोय. किम म्हणजे प्रश्न. का. किम नो राज्येन. अशा राज्यामधून इस राज्य के द्वारा. हे गोविंद इस राज्य के द्वारा मुझे क्या लाभ होगा. भोगैर आणि अशा राज्याला भोगून अशा राज्यामध्ये जीवित राहून मला काय फायदा होणार आहे. ठीक आहे. ते पुढचा वाक्य आहे. म्हणजे मला काय फायदा होणार आहे किंवा काय तोटा होणार तो पुढच्या श्लोक मध्ये. इथं फक्त विचारतोय किम राज्येन गोविंद. अशा राज्याने काय. अशा भोगाने काय. अशा जीवनाने काय असा प्रश्न. तर किम नो राज्येन गोविंद इथपर्यंत पहिला पाठ. किम प्रश्न आहे. नो माझ्यासाठी माझा राज्य. राज्येन तृतीय विभक्ती आहे. राज्याद्वारे काय फायदा. राज्याद्वारे काय.
गोविंद संबोधन आहे. किम परत प्रश्न आहे. भोगैर इथे तृतीय विभक्ती की भोगाद्वारे काय. जीवितेन वा अथवा वा म्हणजे अथवा और जीवितेन म्हणजे ह्या जीवनाने काय असं प्रश्न आहे. हा प्रश्न पुढे एक्सपांड होतो दुसऱ्या श्लोक 33व्या श्लोक. चला उच्चारण घेऊयात. आता इथं बघा ग शब्द आला ड सारखा पण ड नाही येतो अंग आपण म्हणायचं. अंग न कांक्षे त्याला अंग म्हणायचं नाहीये अंगचं उच्चारण करायचं. न कांक्षे न कांक्षे न कांक्षे विजयम कृष्ण न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. किं भोगैर्जीवितेन वा. सगळे सोबत. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. इथं भोगैर मध्ये बहुवचन आहे. जीवितेन मध्ये एक वचन आहे. तर भोग म्हणजे बहुत सारे भोग. जीवित म्हणजे माझा एकच जीव त्याच्यासाठी एक वचन. आता तिसरा श्लोक. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. इथं प्रश्न पूर्ण करतो. काय करतो. येषामर्थे ज्यांच्या अर्थासाठी. अर्थे अर्थे इथं चतुर्थी विभक्ती. चतुर्थी म्हणजे संप्रदान. संप्रदान म्हणजे कुणासाठी द्यायचं. तर कोणत्या अर्थासाठी किंवा प्रयोजन. चतुर्थीचा अर्थ प्रयोजन पण. कोणत्या प्रयोजनासाठी. येशाम म्हणजे यांच्या प्रयोजनासाठी काय. कांक्षितम मला काही कांक्षा नाहीये. नो कांक्षितम राज्यम. नो म्हणजे एक तर अर्थ असतो माझा आणि एक असतो नाही. नो राज्यम भोगाः सुखानि च की राज्य भोगाः राज्यामधून जे जे भोग उत्पन्न होणार आहे किंवा सुख उत्पन्न होणार आहे त्याची कुणासाठी मी कांक्षा करू असा प्रश्न येतो. येशामार्थे त्यांच्यासाठी हा प्रयोजन हा अर्थ आहे. त्यांच्या कुणाच्यासाठी मी कांक्षा करू. राज्याची किंवा भोगाची किंवा सुखाची. ते कोण आहे. ते इमे ते सगळे. ते इमे अवस्थिता युद्धे ते जे युद्धमध्ये अवस्थेत आहे. युद्धमध्ये युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. प्राणां त्यक्त्वा धनानि च स्वतःचा प्राण आणि धन सगळं त्यागून सगळं राज्य आणि सगळं सुख भोग त्यागून ते प्राण देण्यासाठी आले. ते राज्य भेटल्यानंतर सुद्धा काय होणार. माझं काय प्रयोजन आहे असा प्रश्न विचार. तर येशाम म्हणजे ज्यांच्यासाठी ज्यांच्या अर्थासाठी. अर्थे प्रयोजन अर्थ प्रयोजन. कांक्षितम कांक्षा नाही मला कांक्षा नाही किंवा करून सुद्धा काय कांक्षा करून सुद्धा काय असा विचार. नो म्हणजे राज्य. नो हमारे द्वारा. नो म्हणजे माझा राज्य. हमारा माझा राज्य. इथं पण माझाच राज्य आहे. माझा राज्य भोगा हा सुखाने. मी राज्य प्राप्त केला तरी भोगा हा सुखाने यांचं काय होणार. ते फक्त ते शब्द होता पण इथं झाला. ठीक आहे. समोर अ इ उ वगैरे असल्यानंतर एक तर एकार ओकारचा विसर्ग म्हणजे गायब होत असतो किंवा तो ओकार मध्ये बदलतो. जर विसर्ग असला तर ओकार मध्ये. इथं एकार होता त्याच्यामुळे तो गायब होऊन. तर त इमे परत अवग्रह चिन्ह आहे अ अवस्थिता. त इमे वस्थिता असं उच्चारण. त इमे वस्थिता युद्धे. इथपर्यंत तिसरा भाग.
प्राणान् त्यक्त्वा धनानि च. हा चौथा पद. प्राणान आणि स इथं सूत्रामधून स ऍडिशन झालं. स यायला नाही पाहिजे पण सूत्र लागून स ऍडिशन झालं. काहीतरी फॉर्म्युला लागून इथं न सोबत स पण ऍडिशन झालं आणि न बनला इथं अनुस्वार. प्राणान त्यक्त्वा धनानि. तर उच्चारण करताना प्राणान अनुस्वारचं उच्चारण आलं पाहिजे, च उच्चारण पण आलं पाहिजे. प्राणान त्यक्त्वा धनानि च. तर येषाम अर्थे कांक्षितं नो. इथं पहिला पाद खतम झाला. राज्यम भोगाः सुखानि च दुसरा पाद. त इमे वस्थिता युद्धे तिसरा आणि प्राणान त्यक्त्वा धनानि च चौथा. उच्चारण घेऊयात. येषाम अर्थे कांक्षितं नो. येषाम अर्थे कांक्षितं नो. राज्यम भोगाः सुखानि च. राज्यं भोगाः सुखानि च. त इमे वस्थिता युद्धे. त इमे व्यस्ता युद्धे. प्राणान् त्यक्त्वा धनानि च. प्राणान् त्यक्त्वा धनानि च. आता बघा मी उच्चारण करताना येषाम अर्थे कांक्षितं नो. दोनदा नकार नकार ऐकू येते. नच्या आधी एकदा कांक्षितं मध्ये पण नकारचं उच्चारण घेतोय थोडा. तर एक शैली असते की जर पुढं अनुस्वार नंतर जर न असला तर नकार सारखा उच्चारण अनुस्वारचं झालं पाहिजे. पुढं म असला तर मकार सारखं उच्चारण झालं पाहिजे. पुढं जर कोणता दुसरा शब्द असला तर त्यासारखं उच्चारण, जसं संजय तर संजय. तर भगवद्गीता शिकवताना काही काही ठिकाणी अशा प्रकारे उच्चारण शिकवतो. आपण नॉर्मल वेळी तुम्हाला उच्चारण करता यावं त्या हिशोबाने आपण पूर्ण सगळे सोबत. येषाम अर्थे कांक्षितं नो. ज भोगा सुखानि च. त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. येषाम अर्थे कांक्षितं नो. राज्यं भोगा सुखानि च. त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. आजचे हे जे 3 श्लोक झालेत याच्यामध्ये आपल्याला आपले ही जी पुस्तक आहे, जे श्रील प्रभुपादची पुस्तक आहे, यांच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहता की आपण वेगळ्या पद्धतीने श्लोक जसं सरांनी कंप्लीट केलं तसं श्लोक कंप्लीशन नाहीये याच्यामध्ये. याच्यामध्ये श्लोक कंप्लीशन वेगळ्या पद्धतीने. पण इथं पहा, आता आपण त इमे वस्थिता युद्धेपर्यंत घेतलं तर इथं हा श्लोक कंप्लीट झालाय. याच्यानंतर क्लिअर समजतंय की इथून आचार्य हा पितरः हा एक नवीन श्लोक चालू होतोय. तर आपला जो संपतोय तो इथं संपतोय. ठीक आहे. आणि हा आता जो सुरुवातीला काय होत होतं, पहिली पंक्ती झाली, दुसरी पंक्ती संपल्यानंतर मग आकडा लिहिला जातो, श्लोकचा आकडा लिहिला जातो. आता इथं काय झालंय, पहिली पंक्ती नंतर आकडा लिहिला गेलाय आणि दुसरी पंक्तीमध्ये संपतोय. समजलं? हे का झालं? मध्ये एकदा इथं 26वा जो श्लोक आहे तिथं 3 पंक्त्या घेतल्यात त्यांनी आणि 36व्या श्लोक मध्ये पण 3 पंक्त्या घेतल्यात. हे 3 पंक्त्या अनुष्टुप छंद मध्ये नसतात, 2 पंक्त्याच असतात. तर इथं ही थोडस वर खाली झाल्यामुळं ते आपल्याला पाहायचंय की श्लोक जो क्रम आहे तो ह्या पद्धतीने आता चालणार 36 पर्यंत. आणि 36च्या नंतर परत सेम संपला मग आकडा राहणार. ठीक आहे. तर आता इथं आपण याचं व्याख्यान करू. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशवः. सगळ्या गोष्टी विपरीत दिसतायत. जे पण निमित्त आहे, जे उद्देश आहे, जो कारण आहे, जो अर्थ आहे, जो लक्ष्य आहे, तो विपरीत दिसतोय. लक्ष्य काय आहे अर्जुनाचा? इथं माझा तुम्हाला प्रश्न आहे की लक्ष्य काय आहे? लक्ष्य काय आहे अर्जुनाचं?
एक कोणता पण शब्द सांगा किंवा सेंटेन्स मध्ये सांगा, एका सेंटेन्स मध्ये, की अर्जुनाचं लक्ष काय आहे. हा हा तर ते त्याला विपरीत वाटतं. इथं काय होतंय की तो लक्ष विसरलाय. अर्जुन लक्ष विसरलाय आणि विसरल्यामुळं काय झालंय की तो कन्फ्यूज झालाय. पश्चिमी विपरीत आणि कन्फ्युजन मध्ये बुद्धी विपरीत डायरेक्शन मध्ये जाते. ठीक आहे. उदाहरणासाठी आपण एक मोठा जंगल घेऊ. एक मोठा जंगल आहे, वन आहे. त्या जंगलमध्ये आपल्याला, आपण जिथं उभा आहोत ती आपल्याला जागा माहिती आहे. जिथं आपल्याला पोहोचायचंय ते आपल्याला माहिती आहे. मॅप आहे समोर. ठीक आहे. आपण मॅप मध्ये पाहतोय की आपल्याला असं इथपर्यंत 200 मीटर जायचंय, 500 मीटर जायचंय आणि 500 मीटर पासून आपल्याला एक हलकासा राईट टर्न मारायचा. तिथून आपल्याला सरळ परत जायचंय थोडस आणि तिथून हलका लेफ्ट टर्न मारायचंय, सरळ जायचंय, लेफ्ट टर्न, आणि आपलं लक्ष आपल्याला भेटलं. हे काय आहे आपल्याला मॅप मध्ये दिसतंय. हे कधी होतं? ज्यावेळेस युद्धची यांनी प्रिपरेशन केली. मॅप यांनी कधी बनवला? सुरुवातीला. युद्धची रचना तर केली होती. जेवढे सगळे आहेत रणमध्ये उतरलेले योद्धा, सगळे राजा, त्यांनी प्लॅनिंग केल्याशिवाय ते रणमध्ये येणार नाही. तर प्लॅनिंग तर केली होती. मॅप सगळा बनवलेला आहे त्यांनी. आता तो कन्फ्यूज कधी होतो? ज्यावेळेस तो आतमध्ये जातो. हा जो वन आहे, हा जो जंगल आहे, हा जंगल समजा चित्त आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे झाडं आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे जनावर आहेत, हे जनावर आणि झाडं हे वृत्ती आहे. काय आहे? वृत्ती. वृत्ती म्हणजे विचार आहेत किंवा भावना आहे, इमोशन्स आहेत. आणि पलीकड, मॅपच्या पलीकड लक्ष आहे. ज्यावेळेस मॅप निर्धारित केला त्यावेळेस लक्ष दिसतोय, क्लिअर दिसतोय. इथून जायचंय, असं जायचंय, ही प्लॅनिंग राहणार, असं युद्ध करायचंय, मी याला मारणार, तू त्याला मारणार, कसं मारणार, कोणता व्ह्यू रचना करायची, हे सगळं प्लॅन झालेलं आहे. कसं जायचं हे सगळं प्लॅन झालंय. प्रॉब्लेम कुठे येतो? ज्यावेळेस तो जंगलमध्ये रिअल मध्ये घुसतोय. आता ज्यावेळेस तो रिअल मध्ये घुसला, रिअल मध्ये घुसल्यानंतर तिथं आजूबाजूला जे झाड आहेत, जे वृत्ती आहे किंवा जे पक्षी प्राणी आहेत, हे कोणते आहेत? आल्यानंतर मातृ, भ्रात्री, श्वशुरान, आचार्य, मित्र, राजा, हे सगळे काय आहेत? वृत्ती आहेत. आणि जंगलच्या आतमध्ये घुसला, घुसल्याबरोबर यांनी एक साईडला पाहिलं, इथं आचार्य आहेत, तिकडं पळाला. आणि आतमध्ये गेल्यानंतर काय होतं? बाहेरून तर आपल्याला सगळं उजड आहे, त्याच्यामुळे चांगलं दिसतंय. आतमध्ये गेल्यानंतर काय होतंय? अंधार पडतोय. पहिली गोष्ट अंधार पडतोय. दुसरी गोष्ट डिस्ट्रॅक्शन आहे वृत्तींचे. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तिथं. अंधार कशाचा पडला? अज्ञानाचा. लक्ष विसरला, अज्ञान झाला. अज्ञान मध्ये भरपूर वृत्ती वर आले, विचार वर आले, भावना वर आले, आणि ते भावना विचार हे डिस्ट्रॅक्शन बनले. आता तो जंगलामध्ये फिरतोय, इकडं जाऊ, तिकडं जाऊ, कसं जाऊ, कुठं जाऊ, लक्ष विसरून गेला. आणि लक्ष आपण पहिल्या श्लोक मध्ये पहिल्या दिवशी समजले होते की लक्ष काय आहे जीवनाचे, अर्थ काय आहे जीवनाचं, पुरुषार्थ काय आहे जीवनाचं. लक्षात आलं? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. इथं कामना त्याची दिसतीये की संपलीये. अर्थची इच्छा त्याला म्हणजे पैशाची किंवा राज्याची किंवा समाजाची इच्छा नाही राहिली आहे. मोक्षचा तर विषय लांबच राहिला. आणि धर्म पण हा विसरून गेलाय. म्हणजे पुरुषचा जो अर्थ असतो,
आत्माचा जो अर्थ असतो तोच हा विसरून गेलाय. जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, हे चारही तो विसरून गेलाय. तर याला एक एक गोष्ट पुढं सगळ्या अध्यायामध्ये बारीकीने खोलून सांगून समजून देणार की ह्या जंगलामधून तुला कोणत्या मार्गाने जायचंय, कोणत्या गोष्टीला अवॉइड करायचंय आणि कोणत्या गोष्टीला एक्सेप्ट करायचंय. काही काही गोष्टींना आपल्याला इग्नोर करावं लागतं, काही काही गोष्टींना आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं आणि एका मार्गावर जावं लागतं. वृत्तींमध्ये, मनामध्ये ज्यावेळेस खूप जास्त विचार येतात त्यावेळेस विचार आल्यानंतर बुद्धी भ्रमित होते. मागच्या श्लोक मध्ये असं सांगितलं की मन भ्रमित होतो, पण मन मध्ये विचार आहेत. मन हा फक्त विचार उत्पन्न करणारा आहे. भ्रमित करणारी ही बुद्धी असते. का? बुद्धीचं काम आहे निश्चय करणं, मनाचं काम आहे वृत्ती उत्पन्न करणं. निश्चय नाही करत, ते फक्त वृत्ती उत्पन्न करतो. आता मला एखादा कोणता विचार यायचाय किंवा स्वप्न पडायचंय हे मी डिसाईड करू शकतो का? नाही करू शकत. विचार तर काही पण येऊ शकतात, पण विचार आल्यानंतर मला कोणत्या विचाराला महत्व द्यायचंय हे मी डिसाईड करू शकतो. एका दिवसामध्ये आपल्याला 60,000च्या जवळपास विचार येतात. हे 60,000 विचारांमधून कोणत्या विचारांना महत्व द्यायचंय आणि कोणत्या विचारांना महत्व नाही द्यायचं हे कोण डिसाईड करणार? बुद्धी डिसाईड करणार. बुद्धी म्हणजे निश्चय करणारी, निश्चय करणारी म्हणजे डायरेक्शन देणारी. तर कोणत्या विचाराला महत्व देऊन त्या विचाराच्या डायरेक्शन मध्ये आपल्याला इमोशन क्रिएट करायचे आणि शरीराला त्या डायरेक्शन मध्ये वळवायचंय हे बुद्धी डिसाईड करणार. पण जर नाही केलं तर काय होणार? विपरीत बुद्धी विनाशकाले. ह्या शरीराचा, ह्या मनाचा विनाश होणार. कसं होणार? विचार 60,000 येत आहेत, 60,000 मधला एकच विचार बरोबर आहे आजच्यासाठी, त्याच डायरेक्शन मध्ये आपण चाललो पाहिजे. एकच विचार बरोबर आहे, बाकी सगळे विचार आपल्याला भटकवणार, आपल्याला दुसऱ्या मार्गे नेणार. आपण जर दुसऱ्या मार्गे गेलो तर परत येणं पण आपलंच काम आहे. तिथं कोणी सांगू शकत नाही तुम्हाला, दुसरा माणूस तुम्हाला सांगू शकत नाही. तुमच्या माइंड रीडर, तुम्ही कितीही मोठ्या माइंड रीडरला बोलवा, तो तुम्हाला मनामध्ये काय आहे ते टेक्निकनी सांगणार. पण तुम्ही जिथपर्यंत चुकीच्या मार्गेला गेलाय, तुम्हाला तिथून वळून परत बरोबर मार्गेला आणायचा हा काम जो आहे हे तुमचाच आहे. तर जसं मी सांगितलं की जंगलमध्ये उतरल्यानंतर तो अंधकारमध्ये आणि भ्रममध्ये फसला. तसंच जर आपल्याला स्विमिंग शिकायची आहे, पोहणं शिकायचं आहे आपल्याला, तर बाहेरून एखाद्याने सांगितलं काय नाही, पाण्यामध्ये उतरला, थोडस तू खाली जाशील, हातपाय खाली मारायचे, पाण्याला खाली मारायचं, पायाने थोडस हलवायचं, आपोआप आपण वर राहतो. पण पाण्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजणार की तुम्ही खाली गेल्यानंतर नाकामध्ये पाणी जातंय, मग काय करायचं? ठीक आहे, तोंडामध्ये पाणी जायचंय, मग काय करायचं? हात तर आपण मारतोय पण आपण वरच येत नाहीये, मग आपण हात चुकीचे मारतोय का? हे सगळं कोण सांगणार? हे सगळं तुम्हालाच स्वतः एक एक गोष्ट बारीकीने अनुभव करून तिथं शोधावं लागणार. इथं कृष्णाला सगळ्या मनाच्या वृत्ती माहित आहेत अर्जुनाच्या, त्याच्यामुळे कृष्ण बॅक परत आणून त्यांना जागेवर आणतो. ठीक आहे. न च श्रेयो नुपश्यामी हत्वा स्वजनम आहवे. मला काही श्रेय दिसत नाहीये. आता पहा, जसं मी सांगितलं की विचारांमध्ये एक विचारातून जो बरोबर विचार होता की मला ह्या प्रकारे युद्ध करायचंय, मला यांना असं मारायचंय, तर द्रोणाचार्य जर समोर आले तर द्रोणाचार्याला कसं मारणार, कोण मारणार हे विचार यायच्या ऐवजी हे माझे गुरु आहे तर माझं यांच्यासोबत काय संबंध आहे हे सगळं विचार येतंय. आणि त्याच्या मागे गेल्यामुळे तो तिथं गुंतला आणि त्याच्यामध्ये गुंतल्यामुळं त्याला श्रेय दिसत नाहीये. त्याला काय दिसतंय की याच्यामध्ये काय हासिल होणार. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की
तुम्ही मला सांगा, आज आपण जे काय करतोय आपण, त्याचा शेवटी अर्थ काय आहे? काय आहे का? काय आहे का प्रयोजन? काहीच नाही प्रयोजन. शेवटी काय आहे? मृत्यू. शेवटी काय आहे? मृत्यू आहे. तर मग कितीही जन्म झाले आपले, आतापर्यंत 84 लाख योनी झाले आपले, याच्या पुढे कितीतरी होतील. कितीही झाले तरी शून्यातून आलो आणि शून्यात गेलो, असंच आहे. तर मग नियोजन काय राहिलं? मग प्रयोजन काय राहिलं? इथं जीवनाचा सार येतो. ज्या गोष्टींना आपण अपनवलंय, म्हणजे ज्या गोष्टींना आपण स्वतःची आयडेंटिटी दिलेली आहे, त्या गोष्टींचं धर्म राखणं, त्या गोष्टींचा स्वभाव राखणं, हे आपलं उद्देश राहिलं पाहिजे जीवनाचं. पहिल्या योनीपासून आपण ज्या ज्या गोष्टींना स्वतःच आयडेंटिटी दिली की ही माझी आहे, समजा ह्या जन्माचाच धरू, पहिल्या जन्माचं सोडून द्या. पहिला जन्म आपण मत्स्य अवतारमध्ये होतो, पहिला जन्म आपला पाण्यामध्ये होता, ते सोडून द्या, आपल्याला लक्षात पण नाही आपण कसे होतो, काय होतो, मागच्या जन्मीचं पण लक्षात नाही. ह्या जन्मेमध्ये आपण काय करू शकतो, किती करू शकतो, हे कसं पाहणार आपण जन्म घेतल्याबरोबर आधी लिंग आहे, पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग. त्याच्यानंतर संबंध आहे, त्या संबंधची आयडेंटिटी आहे. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे कशाला आयडेंटिटी घेतली आपण, का घ्यायची गरज आहे? सगळे सारखेच मोजा ना एकसारखे, नाही मोजू शकत. का नाही मोजू शकत? शरीर वेगळं आहे. शरीर वेगळं असल्यामुळं आपण तिथं आयडेंटिटी मोजावा लागते. जर आपण आयडेंटिटी नाही मोजली, पुरुष ते काम नाही करू शकत जे महिला करू शकते. महिला असं म्हणतायत आजच्या काळामध्ये की सगळे काम करू शकते जे पुरुष करू शकते, पण तसंही नाहीये. तर पहिली आयडेंटिटी काय आहे? पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग. दुसरी आयडेंटिटी संबंध. तिसरी आयडेंटिटी हळूहळू जसं जसं आपण मोठे होतो, आपले मित्र आहेत, आपलं परिवार आहे, आपलं व्यवसाय आहे, आपलं जॉब आहे, आपलं जे काय आहे, हे सगळे आपले आयडेंटिटी आहेत. ह्या सगळ्या आयडेंटिटीच्या स्वभावाला राखणं, मी जर पुल्लिंग आहे तर मी पुल्लिंगचा स्वभाव राखणार, मी स्त्रीलिंगचा स्वभाव नाही राखणार. राखणार म्हणजे अपनावणार, त्याचं प्रॅक्टिस करणार, त्याला म्हणतो त्याचं मी साधना करणार, त्याला साधन म्हणलंय. पुल्लिंग हा साधन आहे. पुरुष जर माझा अस्तित्व आहे तर हा एक शरीर, माझा पुरुषचा शरीर हा माझा साधन आहे. तर याला मी पुरुषच्या स्वभावानेच वागणार, पुरुषच्या स्वभावानेच साधना करणार, मी स्त्रीच्या स्वभावाने साधना नाही करू शकत. तसंच मी जर मुलगा आहे तर मुलाच्या स्वभावानेच त्यांच्यासोबत साधना करणार, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करणार, जे काय असतील ते. जर मी बाप आहे तर बापाच्या स्वभावानेच त्यांच्यासोबत. आता असं म्हणतात की बापाने 18 वर्षानंतर मित्र बनलं पाहिजे. काय गरज नाही. का बनलं पाहिजे मित्र? मित्र बनल्यानंतर मग जो 18 वर्षाचा आहे आणि जो 40 वर्षाचा आहे, हे मित्र जे बनतेत त्यांना माहित आहे की हा त्यांना नंतरून 1-2 वर्षानंतर मित्र बनल्यानंतर किती उलटा बोलतो आणि किती उरगतो. हा प्रकार घडतो. आईमध्ये आणि मुलीमध्ये आई मुलीचाच संबंध राहिला पाहिजे शेवटीपर्यंत. बाप मुलामध्ये बाप मुलाचाच संबंध राहिला पाहिजे शेवटीपर्यंत. तुम्ही मित्र बनताय तर तुम्ही मित्राचे स्वभाव, मित्राचे धर्म वेगळे येतं. मित्राचं एक दुसऱ्यासोबत बोलणं वेगळं आहे, आई मुलीचं, बाप लेकाचं बोलणं वेगळं आहे. तर माझ्या स्वभावाला, माझ्या धर्माला, माझ्या आयडेंटिटीला राखणं हा माझं कर्तव्य आहे, जीवनाचा उद्देश आहे शेवटीपर्यंत. आणि ह्या सगळ्यामध्ये क्लॅशेस होत राहणार, कंटिन्यू क्लॅश होणार. कसे क्लॅश होणार? मी एकाचा भाऊ आहे आणि एकाचा बाप आहे, इथं क्लॅश होतो की मी यांच्यासोबत वागायचं कसं. ज्यावेळेस ते दोघं सोबत येतात, समोर येतात, त्यावेळेस वागण्यात प्रॉब्लेम येतो.
मित्र आणि बायको हे समोर समोर आल्यानंतर आम्हाला कन्फ्युजन होतं. मी माझी वस्तुस्थिती सांगतोय, परिस्थिती सांगतोय जी माझ्यासोबत घडलंय, की मित्र आणि बायको सोबत असल्यावर मित्रांसोबत वागणं वेगळं, बायको सोबत वागणं वेगळं, आणि हे दोघं सोबत येतं. तर मला असं कन्फ्युजन होतं की मी मित्रांसोबत जर असं वागलो तर ही काय म्हणणार, आणि हिच्यासोबत जर असं वागलो तर मित्र काय म्हणणार. इथं क्लॅशेस होतात. तुमच्या उदाहरणमध्ये जर मॅनेजर आहे आणि कलिग आहे, हे दोघं समोर आले तर कसं वागणार, हा क्लॅश होतो एक खूप मोठा. तर ह्या क्लॅशेसला मॅनेज करणारं बुद्धी आहे. त्याच्यासाठी आपल्याला बुद्धी दिली आहे, निश्चयात्मक बुद्धी. कोणत्या विचारांना तिथं महत्व द्यायचंय, कोणत्या विचारांना तिथं महत्व नाही द्यायचं. किम नो राज्येन गोविंद, राज्य घेऊन पण किंवा सगळे भोग करून पण, जीवित राहून पण मला काय भेटणार. जे प्रश्न आपण आत्ताच घेतला की मला काय भेटणार आहे हे राज्य घेऊन पण. सगळे तर ज्यांना मी मारतोय, ज्यांना मी मारणार आहे, जे माझे समोर उभा आहे त्यांना मारावं लागेल राज्य घेण्यासाठी, आणि त्यांना मारलं तर ह्या राज्याचं मी करणार काय. काय करणार. इथं येतं की त्याचा जो क्षत्रिय धर्म आहे, जो त्याचा आयडेंटिटी क्षत्रियची आहे, ती त्याला पूर्ण करायची आहे. इथं क्लॅशेस भरपूर झालेत. सगळे संबंधी, सगळे आयडेंटिटी, सगळ्या गोष्टी समोर आलेत, आणि हे क्लॅशेस मध्ये त्याला आता समजत नाहीये की कोणत्या विचाराला महत्व द्यायचं आणि कोणत्याला नाही द्यायचं. तर महत्व द्यायचंय क्षत्रिय धर्माला. क्षत्रिय धर्म आहे, युद्ध करायचं आहे आणि धर्म स्थापना करायची आहे. दीर्घ काळासाठी हे सांगायचंय की आपण चांगल्या मार्गासाठी, चांगल्या गोष्टीसाठी लढलो. आपण चुकीच्या लोकांना मारलं, आपण जे लोक अधर्म करत होते त्यांना मारलं, आपण जे लोक छल करत होते त्यांना मारलं. मग आपण छल करूनही का नाही मारलं. आपण छल करून मारलं त्यांना. दुर्योधनला छल करून मारलं गदानी, जे त्याला मारलं ते छल करून मारलं भीमाने. कर्णला पण छल करून मारलं. अश्वत्थामाला पण जे मारलं दाखवलं ते पण छलच होता. ठीक आहे. तर अशा छल करून त्या लोकांना छोटे छोटे छल करून मारलं, त्या लोकांना मारलं जे मोठे छल करून अधर्म घडवत होते. ठीक आहे. तर इथे एक शब्द आलाय गोविंद. गोविंद हा शब्द कशामुळे आला असेल. ग्वाले होते श्रीकृष्ण. ग्वाले म्हणजे गाय सांभाळणार आणि इंद्रियांवर जय प्राप्त करणारे, त्याच्यामुळे त्यांना गोविंद म्हणलंय. येशामर्थे कांक्षितम, काय हे सगळ्यांच्या अर्थ मध्ये काय इच्छा ठेवू मी, आणि काय इच्छा ठेवू माझ्या राज्य भोग सुखाची, काय इच्छा ठेवू. तर ते इमेव अवस्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानीच, जे सगळे प्राण धन सगळं त्याग करायला युद्धमध्ये तयार आहेत सगळे लोक, ह्या लोकांना मारून मला काय प्राप्त होणार आणि काय भेटणार, असा डिप्रेशन मध्ये हा गेला आहे. आपल्या पण जीवनामध्ये असे डिप्रेशनचे फेज येतात, जिथं आपल्याला वाटतं आपण अशा जंगलामध्ये फसतो, ज्या जंगलामध्ये झाड प्राणी आपल्याला गुंतवतात. समजतंय. झाड काय आहेत, वृत्ती आहेत. प्राणी काय आहेत, भावना आहेत. वेगळ्या वेगळ्या भावनामध्ये आपण अडकतो, वेगळ्या वेगळ्या वृत्तींमध्ये आपण अडकतो की हे असं का होतंय, असं का होतंय, आणि त्याच्यात अडकून 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 एवढा अडकून जातो की जो मेन उद्देश होता आपला, जो आपण सुरुवातीला लक्ष बनवला होता, तो विसरून जातो. ठीक आहे. भोगैर भोगैर जीवितेन वा, भोगैर भोगैहि असा शब्द आहे. भोगैहि विसर्गला र चढलाय, र ज वरती चढलाय. भोगैहि विसर्गला र झालाय ज च्या योग मध्ये,
जीवितेन हा शब्द पुढे आला ना, त्याच्यामुळे विसर्गला र झाला आणि तो र वरती चढला, कारण की र हाफ होता, अर्धा होता, हलंत मध्ये होता, त्याच्यामुळे र वरती चढला. तो भोगैर, इथं र अर्धा म्हणायचा, जीवितेन वा, भोगैर जीवितेन वा. गोविंदचा जर संस्कृत मध्ये आपण हे केलं, विग्रह केलं, तर असं होतं की गाम विंदती. तर गामचे भरपूर अर्थ आहे. एक अर्थ आहे वाणी, एक अर्थ आहे सरांनी सांगितलं इंद्रिय, एक अर्थ आहे गाय, एक अर्थ आहे म्हैस पण अर्थ, म्हैस पण अर्थ. गाय म्हणजे सर्व पशूंचा एक जातीवाचक शब्द आहे. सगळ्या पशूंचा एक जातीवाचक, म्हणजे गाय मध्ये सगळे पालतू पशु, म्हैस, बैल, कुत्रा, मांजरी सगळे. गो नावानी वाणी पण येते, ठीक आहे, गो नावानी इंद्रिया पण येतात आणि गो नावानी गाई बैल पण येतात. तर गाम विंदती, विंदती म्हणजे पूजतोय, त्यांची सेवा करतोय, त्यांचं वंदन करतोय. श्रीकृष्णजी नेहमी बासुरी वाजवत वाजवत गायांचं वंदन करायचे. बासुरी स्वतःच्या प्रसन्नासाठी नाही वाजवायची कधी, गायांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना मधुरता प्राप्त होण्यासाठी, आणि त्यांचा चरण, त्यांचा घासाचा चरण व्यवस्थित व्हावा, त्याच्यामधून दुधाची प्राप्ती आपल्याला व्यवस्थित व्हावी. तो बासुरी वाजवण्याचं प्रयोजन पण खूप मोठा होता, ते आपण कधी पाहू शकतो, कारण की त्यांची दृष्टीच तेवढी मोठी होती. दृष्टिकोनचा फरक आहे, दृष्टिकोनचा फरक आहे. एक दृष्टिकोन, जर दृष्टिकोन चेंज करायचे दोन पद्धत आहेत. एक स्पेस मध्ये, एक चित्त मध्ये, ज्यावेळेस भरपूर गोष्टी, भरपूर वृत्ते भरल्या गेल्या, तो चित्त एकदम प्रेशराईज होतो. त्या प्रेशरला आपण डिप्रेशन सांगितलं. त्याला जर मोकळं करायचंय तर एक आपल्याला त्या वृत्तींना काढावं लागेल आणि दुसऱ्या वृत्ती टाकावं लागतील जे फ्लेक्झिबल आहेत. हा आहे परसेप्शन चेंज करायचा प्रकार, दृष्टिकोन बदलायचा प्रकार, किंवा बाउंड्रीज ब्रेक करायचे, दृष्टिकोन मोठा करायचा प्रकार. ठीक आहे. तर जर स्पेस वाढली तर सगळ्या वृत्तींना इझिली फिरता येईल आणि कोण कसं आहे हे क्लिअरली दिसेल, समजेल. किंवा मग एक एकला बाहेर काढून जे इम्पॉर्टंट आहे त्याला ठेवायचं. दोन पद्धत आहे दृष्टिकोन बदलायचे. मी जे प्रेफर करतो, मी कायम कोणी पण माझ्याकडे प्रश्न घेऊन आला तर मी प्रेफर करतो, जर शरीराच्या विषयी, मनाच्या विषयी प्रश्न असले तर मी प्रेफर करतो की त्याच्या आतला वृत्ती काढून एक नवीन वृत्ती टाकायची, एक नवीन विचार टाकायचा. का? मी तेवढा अभ्यास केलाय, तेवढं नॉलेज गेन केलंय शरीराच्या विषयी, मनाच्या विषयी. जर मला अध्यात्माच्या विषयी कोणी प्रश्न विचारतोय आणि दृष्टिकोन बदलायचा विचार करतोय, तर अध्यात्माच्या विषयी ज्यावेळेस मी त्याला दृष्टिकोन बदलायचं सांगतोय तर मी त्याचं परसेप्शन वाढवतो, त्याचे वॉल्स ब्रेक करतो, त्याचा जो बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला ब्रेक करतो. कमून की अध्यात्म हा अनंत आहे, त्याला बाउंड्रीजला ब्रेक करूनच अध्यात्माला आपण समजू शकतो. याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये स्पेस काय आहे आणि टाइम काय आहे याच्याविषयी श्रीकृष्णाने खूप चांगलं सांगितलं आहे. तिथं समजणार की का आपण हे ब्रेक केले पाहिजे वॉल्स. आपण ज्या विचारधारामध्ये बंद राहून काम करतोय त्या विचारधारांना ब्रेक करून, त्या परसेप्शनला तोडून आपण कसे त्या आउट ऑफ द बॉक्स विचार करू शकतो हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. कंबर पाठ मान सरळ, शांती पाठ घेऊ, दीर्घ श्वास भरून. देव शांती, अक्षरक्षम शांती, पृथ्वी शांती, आकाश शांती, औषधय शांती, वनस्पतय शांती, विश्वे देवा शांती, ब्रह्म शांती, सर्वं शांती, शांतिरेव शांती, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.